ह्याच्यावरच तुमचं भविष्य आणि गुरुकडनं किंवा भगवंताकडनं काहीतरी मिळण्याची अपेक्षा ठेवा. ओम साईराम. काय होते बघा, आपण जिवंत गुरु करतोय किंवा इष्टदैवतांना मानत असतोय आणि त्यांचं का नाही लय कार्य चांगलं करत असतोय. पाया पडणं, लोटांगण घालणं, उपास तापास करणं, गुरुपशी किंवा देवतांच्या मंदिरामध्ये चांगलं राहणं. म्हणजे ह्यांना काय वाटत असतंय, असं वातावरण ठेवल्यानंतर आपलं चांगलं होतंय. आणि जिवंत गुरुपाशी आपण दिखावा चांगला केल्यानंतर जिवंत गुरु आपला चांगलं करणारा ही एक भावना तयार होत्या. पण तथापि जिवंत गुरु असू दे किंवा इष्टदैवत असू दे, तुमच्या मागचं कर्म बघतात. तुमच्या आत्ताच्या कर्मानुसार चांगलं करायला लागलाय म्हणून चांगलं होणार ही अपेक्षा ठेवू नका. तुम्ही मागं गुरुसोबत कसं राहताय, मागं भगवंतासोबत कसं राहताय, मागं तुमच्या परिवारासोबत कसं राहताय, ह्याच्यावरच तुमचं भविष्य आणि गुरुकडनं किंवा भगवंताकडनं काहीतरी मिळण्याची अपेक्षा ठेवा. तथापि बाद कर्म करू नका. ओम साईराम. जैसे जाचे कर्म